नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आयव्हीएफ सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब नमस्ते. डॉक्टर साहेब, गेले कित्येक आठवडे आपण या संपूर्ण विषयाची माहिती करून घेतो आहोत, की ज्यामध्ये स्त्रीचं गर्भारपण असेल किंवा तिच्यामध्ये असलेली इन्फर्टिलिटी असेल, त्या कपल्समधली इन्फर्टिलिटी असेल, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. शरीरशास्त्र नेमकं काय आहे याबद्दल जाणून घेतले. छोटे छोटे आजार कसे होतात किंवा ऐन वेळेला उद्भवणाऱ्या ज्या काही व्याधी असतात, तर त्याच्यावर तुम्ही सगळे लोक कसं मात करता, या सगळ्याबद्दल आपण सांगितलेलं आहे. पण आता खरा प्रश्न येतो तो म्हणजे की ज्या वेळेला एखादा पेशंट तुमच्याकडे येतो, मग त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे टप्पे असतात. की समजा एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर एक 4-6 महिन्यातच घरचे थोडे दबाव टाकायला लागतात, की आता आम्हाला नातवंडाचं तोंड बघायचं आहे. मग त्यावेळेला सल्ला घेण्यासाठी जेव्हा येते, एक 22-24 वर्षाची मुलगी आहे, असं आपण कपल आहे असं आपण समजूया, तर त्यांना तुम्ही नेमका कसा सल्ला देता, काय करता? आता खरं सांगायचं तर 4-6 महिने झाले हां. म्हणजे दिस इज नॉट द टाईम. म्हणजे तिला ॲक्चुअली. म्हणजे गर्भधारणेसाठी उपचार आणि यंग पेशंट आहे. बरोबर. म्हणजे मला वाटतं 22 ते 20 वर्षाची जर असेल आणि यंग पेशंट आहे आणि ते तुम्हाला 6 महिने झाले आणि लग्न झालेलं आहे. रेग्युलर त्यांचा समागम होतो आहे. म्हणजे ते नवरा बायको एकत्र राहत आहेत आणि प्रेग्नन्सी होत नाही आहे. तर खरं सांगायचं झालं तर आम्ही लगेच त्या पेशंटला उपचार करायला काय मी सुरुवात करत नाही. बेसिक वर्कअप म्हणजे काय करायचं आहे, तर जास्तीत जास्त आम्ही काय करू शकतो की तिचा म्हणजे हिस्ट्री विचारतो की तुझा इंटरकोर्स म्हणजे ॲडिक्वेट होतो की नाही, कशा पद्धतीनं होतो, जनन मार्गामध्ये म्हणजे वीर्यसंकलन किंवा शुक्राणूचं हे म्हणजे हे होतं का, इंजेक्शन्स होतं का आपोआप, या सगळ्या साध्या साध्या गोष्टी विचारतो. त्या जर होत नसतील तर मग त्यांना आम्ही म्हणजे त्यांना काउन्सिलिंग करून त्यांचं समुपदेशन करून कशा पद्धतीनं गर्भधारणा होऊ शकते, मग गर्भधारणा कशी होते, म्हणजे इंटरकोर्स झाल्यानंतर शुक्राणू कसे गर्भनलिकेकडे जातात, मग स्त्रीबीज कसं निर्मिती होते, स्त्रीबीज कुठं येतं, या सगळ्या साध्या साध्या गोष्टी आम्ही सांगतो. इतक्यात 6 महिने झाल्यावर अनलेस म्हणजे तिला काहीतरी बाकीचे काय नोन कंडिशन्स असतील, म्हणजे पूर्वीचे काही आजार असतील तर तसे असेल तरच त्यामध्ये आम्ही हे करतो. नाही तर बेसिक सोपं एक म्हणजे अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी, बरोबर. गर्भाशयाची स्त्रीबीजांडकोशाची सगळं ओके आहे. त्याचे जास्तीत जास्त एक म्हणजे हे पुरुषाचे सिमेन ॲनालिसिस, की जे शुक्राणूचं प्रमाण, त्याची चपळता बरोबर आहे. आणि त्यांना समुपदेशन करतो की तुमचे आपण मासिक पाळीच्या कुठल्या कालावधीमध्ये गर्भधारणा होऊ शकते याचा आपण एक म्हणजे त्यांना हे दिलेलं असतं. तर त्याप्रमाणे या तक्ता दिलेला असतो, त्या तक्त्याप्रमाणे आम्ही तो त्यांना सांगतो की हे या कालावधीमध्ये तुम्ही इंटरकोर्स करा, समागम करा आणि यू शूड कन्सिव्ह. म्हणजे कमीत कमी निरोगी दाम्पत्य जे आहे आणि जे पण म्हणजे 30च्या आतलं आहे, तर अशा म्हणजे पेशंट्सना, अशा दाम्पत्यांना आम्ही लगेच म्हणजे त्याचं कुठलं तरी तपासणी करायची किंवा काय करायचं याच्यावर उडी मारत नाही. ॲटलिस्ट दे शुड हॅव 1 इयर ट्रायल. 1 वर्षात जर काही गर्भधारणा झाली नाही तर मग ते वंध्यत्वाचे बाकीचे जे काही पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते म्हणा, म्हणजे हॉर्मोनचे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, स्त्रीबीज निर्मितीमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय बघायचे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे कमीत कमी 1 वर्ष संपल्यानंतरच, त्यापूर्वी नाही. आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगतो की म्हणजे यांना इतक्या गायडन्सवर सुद्धा 50% हे म्हणतात त्याला दाम्पत्यांना गर्भधारणा होते. कारण निरोगी गर्भधारणा होण्यासाठी की निरोगी दाम्पत्यामध्ये त्याचं प्रमाणच आहे की सुरुवातीच्या पहिल्या वर्षामध्ये कोणतंही समजा तुम्ही म्हणजे गर्भनिरोधक वापरलं नाही, हे कंडोम म्हणा, कॉपर्टी म्हणा, टॅबलेट्स म्हणा किंवा इवन आफ्टर म्हणजे 72 आफ्टर पिल म्हणा, ह्या कुठल्याही गोष्टी जर वापरल्या नसतील तर 70-75% म्हणजे दाम्पत्याला गर्भधारणा होतेच. त्यामुळं वी लिव्ह टू द नेचर, निसर्गावरती आपण थोडासा भरोसा ठेवला पाहिजे असं त्यांना सगळं समुपदेशन करतो, त्यांना पाठवतो. आणि प्रेग्नन्सी जर नंतर नाही झाली तर मग आपण उपचार करूया किंवा आपण इन्व्हेस्टिगेशन्स करूया, हे आम्ही त्यांना सांगून पाठवून देतो आणि होऊन जातं प्रेग्नन्सी त्याची.
तर या पेशंटमधल्या काही अशा केस स्टडी तुमच्या लक्षात आहेत का, की याच वयामधली एखादी दाम्पत्य आलेलं आहे तुमच्याकडं आणि तुम्हाला त्यांना वेगळा काही सल्ला द्यावा लागलेला आहे? हां, आता मी तुम्हाला सांगितलं की नाही, की पहिला मी मगाशीच तुम्हाला सांगताना एक गोष्ट सांगितली, निरोगी. बरोबर. तर आणि त्यांना निरोगीमध्ये आपण कशी व्याख्या करतो, की शी इज ओव्ह्युलेटिंग रेग्युलरली. हं, ओव्ह्युलेशन रेग्युलरली होते का नाही हे आपण कशावरून ठरवायचं? रेग्युलर येणारी मासिक पाळी. बरोबर. समजा आता त्या मासिक पाळीमध्ये जर काय म्हणजे हे पुढं असेल, मागं काही होत पुढं मागं असेल. होत असेल आणि त्याच वेळेस ती म्हणजे मुलगी जी आहे ही ओव्हरवेट असली, हं, हं. म्हणजे त्याचा BMI जो आहे तो 25च्या पुढं 30 वगैरे. आपल्याकडं BMI जो आहे म्हणजे आपण एकदा बेसल हे बॉडी मास इंडेक्स इंडेक्स. ह्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. तर बॉडी मास इंडेक्स जो आहे तो प्रत्येक माणसाचा आपल्या आपल्या घरात आपलं वजन, आपली उंची ह्याच्यावरून तुम्हाला तक्ता मिळतो, इंटरनेटवर ते काढता येतं. तर साधारण 22.5 ते 25 हे आम्ही नॉर्मल गृहीत धरतो. हं. मग त्यानंतर 25 ते 30 हे म्हणजे जे काय म्हणतात ओबेसिटी थोडीशी म्हणतो आणि 30च्या 30च्या पुढे पुढं सगळं ते असेल तर? ओव्हरवेट आपण म्हणतो. बरोबर. तर ओव्हरवेट जर नसेल आणि हे असेल नुसतीच काय म्हणतात, ओबेसिटी असेल. आणि रेग्युलर MC असेल तर मग काय कुठलं करत नाही. पण काही वेळेस असं होतं की मासिक पाळी काही स्त्रियांमध्ये म्हणजे गोळ्या खाल्ल्याशिवाय होत नाही. बरं. मग अशा पेशंट्समध्ये मग आपल्याला सोनोग्राफी केली की आपल्या लक्षात येतं की गर्भाशयाची साईज नॉर्मल आहे का, हं, त्याच्या हं. आतलं एंडोमेट्रियम हे नॉर्मल आहे का, त्याचबरोबर स्त्रीबीजांड कोशाची साईज हं. बरोबर आहे का. तर काही काही वेळेस म्हणजे असं होतं की गर्भाशयाचा विकासच झालेला नसतो, हो. म्हणजे छोटं असतं गर्भाशय आणि स्त्रीबीजांड कोशसुद्धा म्हणजे अगदी अविकसित असते. तर त्याला मग ते आम्ही ह्याच्यामध्ये मोडतो की म्हणजे हायपो म्हणजे ते संपूर्ण तिचं जनन मार्ग छोटा झाला आहे कारण स्त्रीबीजांड कोशच फंक्शनल नाही. म्हणजे असं सुद्धा होऊ शकतं. मग अशा पेशंटमध्ये तुम्हाला म्हणजे तू थांब, मग आपण 1 वर्ष थांबू किंवा 2 वर्ष थांब असं म्हणून काही उपयोग होतच नाही. बरोबर. तर त्याच्यामध्ये मग आम्हाला इमिजिएटली इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागतं. हं, मग हं. असे काही पेशंट असतात का नाही, मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं की मग तुमच्या असं लक्षात येतं की तिला स्त्रीबीज निर्मितीच होत नाही कारण तिचे पिट्युटरीपासूनचे ओव्हरीपर्यंतचे सर्व हार्मोन्स हे कमी प्रमाण असतं त्याचं. अच्छा. मग जेव्हा ते कमी प्रमाण असतं तेव्हा आणि त्यामुळे त्याच्यामुळंच कारण गर्भाशय जे वाढतं हे स्त्रीबीजांड कोशातून स्त्रवणाऱ्या इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ह्या 2 जे हॉर्मोन्स आहेत त्याच्यामुळं गर्भाशयाची वाढ होते. आणि जर काय समजा मुख्य म्हणजे गर्भाशय वाढण्यासाठी इस्ट्रोजन लागतं आणि मासिक पाळी रेग्युलेट करण्यासाठी म्हणजे एंडोमेट्रियम जे आहे हे डेव्हलप होण्यासाठी इस्ट्रोजन लागतं आणि ते शेडिंग करण्यासाठी प्रोजेस्ट्रॉनचा इफेक्ट लागतो आणि तो प्रोजेस्ट्रॉन कट ऑफ झाला की ते मासिक पाळी येते. बरोबर. तर ते दोन्ही जर हॉर्मोन्स जर तयार झाले नाहीत हं. तर म्हणजे होणारच नाहीत ना, की ज्यांच्यामध्ये स्त्रीबीज निर्मिती होत नाही, स्त्रीबीजांडकोश लहान आहे त्याच्यामुळे हे हॉर्मोन्स येत नाहीत, त्यामुळे गर्भाशयसुद्धा लहान होऊन बसलेलं असतं. म्हणजे त्याला हायपोप्लास्टिक युट्रस आम्ही म्हणतो. तर त्या हायपोप्लास्टिक युट्रसमध्ये मग तेव्हा तुम्हाला त्यांना इमिजिएट सल्ला द्यायला लागतो की आत्ता तुम्हाला गर्भाशय वाढवायला लागतं हं, हं. आणि गर्भाशय वाढवून झाल्यानंतर मग त्यानंतर आपल्याला तुमची गर्भधारणा करता येते, ती पण IVF या तंत्रज्ञानातून. आणि ते पण IVFमध्ये तंत्रज्ञान म्हणजे असं आहे की ती स्त्रीबीज निर्मिती होत नाही. हां, मी तर तेच. डोनरचं स्त्रीबीज घ्यायचं, हो. डोनर ओवा आणि तिच्या म्हणजे पार्टनरचे शुक्राणू हे घेऊन गर्भधारणा करायची आणि विकसित झालेल्या गर्भामध्ये ते जो इम्प्लांट झायगोट आहे करायचं. हा सोडायचा आणि त्याला गर्भधारणा करायची. कारण ह्या सगळ्या ह्या रेग्युलर केसेस नाही आहेत, ह्या फार रेअर केसेस असतात. हं, हं. पण अशा पेशंट्समध्ये सुद्धा की ज्यांना गर्भाशय विकासच झालेला नाही आहे, कारण त्याचं मूळ कारण असं आहे की स्त्रीबीज निर्मितीच होत नाही आहे. स्त्रीबीजांडकोश त्याला हायपोप्लास्टिक किंवा स्ट्रिक ओव्हरीज असं आम्ही म्हणतो की ज्या म्हणजे नुसत्या फक्त त्याच्या पांढऱ्या रंगाच्या छोटंसं स्ट्रिक असतं हो. दोन्ही बाजूला, की त्यातनं स्त्रीबीज निर्मिती होत नाही, काय नाही. तर अशा पेशंट्समध्ये सुद्धा म्हणजे आता पूर्वी ते सांगितलं ना, IVF तंत्रज्ञान जे आहे ना हे खरोखर मिरॅकल आहे आणि अशा लोकांसाठी तर 100% अगदी. वरदान आहे.
मग त्याप्रमाणे असे बरेच पेशंट्स आम्ही ते केलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं अशा पेशंटमध्ये त्या पेशंटनी पेशन्स ठेवावा लागतो. म्हणजे ते गर्भाशय इतकं अविकसित आहे, तर ते गर्भाशय व्यवस्थितपणे नॉर्मल साईजला येण्यासाठी रेग्युलर काही वेळेस 6 महिने, काही वेळेस 9 महिने, काही वेळेस 1-1 वर्षसुद्धा म्हणजे त्या टॅबलेट्स घेऊन गर्भाशय एकदा म्हणजे शेवटी आपण साधं त्या जर काय हे केलं, काय त्याशी कंपॅरिझन जर केलं, तर आपण आपल्याकडे बी तयार आहे. समजा आता आपण डोनरचा स्त्री बीज घेतलेला आहे, त्याच्या पार्टनरचा शुक्राणू घेतला आहे, त्याचा गर्भ तयार केला, म्हणजे थोडक्यात बी तयार झालं आहे. बी तयार केलेलं तुम्ही मशागत केलेल्या जमिनीमध्ये जर पेरलं तरच ते उगवणार आहे. त्याप्रमाणे गर्भाशयाची मशागत करून गर्भाशयाचं एंडोमेट्रियम तयार, म्हणजे साईज आणि एंडोमेट्रियम ह्या दोन्ही गोष्टी तयार झाल्या पाहिजेत. त्या तयार झाल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याचं प्रत्यारोपण कराल तेव्हा ती गर्भधारणा होऊ शकेल. नाहीतर मग IVF करूनसुद्धा समजा घाई गडबडीत तुम्ही अशा केसेसमध्ये IVF केलं किंवा ह्याचं झायगोटचं किंवा गर्भाचं प्रत्यारोपण केलं त्या गर्भाशयात, तो गर्भाशयामध्ये ते रुजणारच नाही आणि ते फेल होतं. मग फेल झालेल्या अशा पद्धतीच्या जे काय आहेत गर्भाशय आहेत, त्यांना परत आम्ही त्यांना सांगतो हॅव पेशन्स, पहिले गर्भाशय आपण तुझं विकसित करूया. गर्भाशय विकसित पण मग ते एकदा गर्भाशय विकसित झालेलं कायमस्वरूपी तसंच राहतं का ते? नाही, आता तुम्हाला सांगतो की गर्भाशय एकदा विकसित केलं, तुम्ही गर्भधारणा झाली की गर्भधारणा झाली की जवळजवळ 9 महिने त्याच्यावर हॉर्मोन्स येत राहतात. ह्युमन गोनाडोट्रोपिन येतं, इस्ट्रोजन येतं, मग हे सगळ्या गोष्टी, प्रोजेस्टेरॉन येतं. त्या अशा पेशंटांमध्ये बाहेरून प्रोजेस्टेरॉन पण द्यायला लागतं. त्यांचं गर्भाशय म्हणजे चांगलं नॉर्मल साईजला येतं. पण ते गर्भाशय टिकवून ठेवण्यासाठी पुढे तुम्हाला सिक्वेन्शियल इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन देऊन म्हणजे इंटॅक्ट ठेवायला लागतं. म्हणजे तुम्ही आता त्यानंतर सगळे उपचार पद्धती सोडल्या, उपचार सगळा सोडला ते मूळ आणि मूळ त्याला हॉर्मोन स्टिम्युलसच नाही आहे ना. बरोबर. तर त्याला बाहेरून आपल्या सिक्वेन्शियल पिल जी असते म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या किंवा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे सिक्वेन्शियली देऊन ते गर्भाशय हे जर काही समजा पुन्हा अजून गर्भधारणा करायची असेल ते सक्षम ठेवायला लागतं. बऱ्याच स्त्रियांना काय म्हणणं असतं, इतक्या खटोटोपर्यंत मला एक बाळ झालेलं आहे, माझं गर्भाशय तेवढं फक्त तुम्ही हे ठेवा, काय म्हणतात त्याला, म्हणजे सक्षम ठेवा. तर मग त्या पेशंट्समध्ये आम्ही ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह सिक्वेन्शियल पिल्स देतो आणि ते गर्भाशय ॲटलिस्ट मासिक पाळी होण्यापुरतं, कारण त्या स्त्रीला शेवटी मासिक पाळी आली की तिला स्वतःला स्त्रीत्व आहे माझं असं एक तिला तो एक जरा वेल बिईंगचा हे येतो. ज्या स्त्रीला मासिक पाळी येत नाही तिची मानसिकता इतकी. ह्याच प्रश्नावर खरं तर मला यायचंय, पण या ब्रेक नंतर हा प्रश्न विचारणार आहे. बघत रहा आरोग्य मंत्र. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फायब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं आरोग्य मंत्रमध्ये स्वागत. आपल्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर. सर, आपण जे मगाशी विषय बोलत होतो तो म्हणजे की एखादीचं जर का गर्भाशय कमकुवत असेल किंवा खूपच ज्याला आपण म्हणतो की हार्मोन्स कमी पडल्यामुळं ते विकसित झालेलं नसेल, तर बाहेरून उपचार करून आपण त्या स्त्रीला गर्भधारणा होईल इतपत त्याची तयारी करू शकतो. पण काही केसेस अशा कधीतरी वाचलेल्या किंवा अशा ऐकलेल्या आहेत की एखादी मुलगी मुलीसारखी मोठी होते, वाढते, पण तिला पिरियड्सच येत नसतात. बाकी तिचं फिजिक वाढलेलं असतं पण तिला पिरियड्सच येत नसतात. मग त्या केसमध्ये काय समजायचं की हा केवळ हार्मोनचा प्रॉब्लेम आहे का इतर काही गोष्टींच्यामुळे असं घडतं? नाही, आता तुम्ही ज्या अर्थी त्या मुलीची म्हणजे बाह्य रूप जे आहे, समजा ब्रेस्ट डेव्हलपमेंट आहे तिची, बाकी तिचं फिजिक जे आहे ते सगळं ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे, फक्त तिला मासिक पाळी येत नाही. तर मासिक पाळी काय येत नाही आहे, मग त्याला प्रायमरी ॲमिनोरिया म्हणायचं.
तर प्रायमरी ॲम्युनोरियाची कारणं म्हणजे पहिल्यांदा मी मगाशी सांगितलं तुम्हाला हायपो हो. युट्रस म्हणजे गर्भाशय आहे परंतु मासिक पाळी येत नाही आहे. बरोबर. म्हणजे गर्भाशय आहे पण स्त्री बीजांडकोश हे स्ट्रिक ओव्हरी आहेत म्हणजे नॉन फंक्शनिंग आहेत, त्यामुळं मासिक पाळी येत नाही. आणि आता तुम्ही जो विचारताय की युजली आम्ही मासिक पाळी येण्यासाठीचा कालावधी जो आहे तो 16 वर्षापर्यंत गृहीत धरतो. बरोबर. 16 वर्षापर्यंत जर काय मासिक पाळी जर आलीच नाही तर मग मात्र त्या मुलीचं इन्व्हेस्टिगेशन करायला सुरू करायला लागतं. आता तिची सगळी फिजिकल कंडिशन ही सगळी बाकी सगळी नॉर्मल असते. ही एक प्रकार आहे. आणि दुसरा म्हणजे क्रोमोझोमल ॲनॉमलीज जे असतात हा वेगळा आहे की त्याच्यामध्ये फिजिक वगैरे ते काय नॉर्मल नसतं, दिसताना त्याचा लुकसुद्धा वेगळा असतो. म्हणजे टर्नर सिंड्रोम वगैरे असे वेगवेगळे ते सिंड्रोम्स आहेत, त्याच्याकडे आपण जायला नको. बरोबर. तर आपण आता असा विचार करूया की तिचं फिजिक तरी सगळं म्हणजे मुलीसारखं दिसतंय, सगळं दिसतंय. 16 वर्ष, 17 वर्ष, 18 वर्ष आपण त्याला मासिक पाळी येत नाही आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक साधी सोनोग्राफी जर केली तर तिचं गर्भाशय आहे का नाही हे आपण शोधायला लागतं. अच्छा. तर गर्भाशय आहे का नाही हे शोधण्यासाठी सोनोग्राफी केली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गर्भाशय नाही आहे, खरं स्त्री बीजांडकोश आहे, बर, असं पण होऊ शकतं. असं पण होऊ शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये मुलेरियन अजेनेसिस म्हणतो आपण. म्हणजे ज्या मुलेरियन ट्यूब्स आहेत स्त्रियांचे जननमार्ग म्हणजे गर्भनलिका, गर्भाशय आणि योनिमार्गाचा वरचा अर्धा भाग हा सगळा मुलेरियन ट्यूब यापासून म्हणजे तो तयार होतो म्हणजे आईच्या पोटामध्ये असताना. मग त्या मुलेरियन अजेनेसिस जे आहे हे त्याच्यामध्ये गर्भाशय विकसितच होत नाही, काय फक्त गर्भनलिका असतात आणि एक छोटासा म्हणजे रुडिमेंटरी हॉर्न अशी दोन्ही बाजूला तयार होतात. पण स्त्रीबीजांडकोश असतं गर्भाशयामध्ये तयार होत नाही, तो पूर्ण नुसता फक्त एक बँड असतो आणि तो आपला सोनोग्राफीमध्ये दिसतो, तो MRIमध्ये आपल्याला कळतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये इवन लॅप्रोस्कोपी जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला हे सगळं पिक्चर टोटल क्लिअर होतं. त्याच्यामध्ये आता त्यात आणि 2 टाईप आहेत. एक म्हणजे की हा रॉकेटान्स्की सिंड्रोम आहे की त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस खाली योनिमार्गसुद्धा विकसित झालेला नसतो. म्हणजे फक्त गुदद्वार असतं, मूत्रनलिका असते, त्याच्यात म्हणजे ते 2 हे मुख जे आहेत हे आपल्याला बाह्य रूपात दिसतात, पण जिथे जननमार्ग आहे तिथं फक्त एक छोटासा खड्डा असतो. मग अशा स्त्रियांमध्ये म्हणजे तुम्हाला म्हणजे गर्भाशय तर नाही आहे, मासिक पाळी तुम्ही आणू शकत नाही, त्याच्यामध्ये ते गर्भाशय ट्रान्सप्लांट करायची जी काही शस्त्रक्रिया आहे ही आता झालेली आहे. पण ती गर्भाशयाची ट्रान्सप्लांट करायची जी शस्त्रक्रिया आहे ना ही अतिशय म्हणजे खरोखर ती एक्सपेरिमेंटल ह्याच्यात आहे. जरी किती सगळ्यांनी गववा केला की हे गर्भाशय आपण त्या हे काम ट्रान्सप्लांट करतो, गर्भाशय जेव्हा ट्रान्सप्लांट होतं त्यावेळेस तुम्हाला म्हणजे कोणाच्या तर आईचं किंवा कोणाचं तरी गर्भाशय कोणीतरी डोनर पाहिजे त्याच्यासाठी डोनरचं तुम्ही गर्भाशय घेता आणि ते तुम्ही तिथं बसवता आणि पण त्या पेशंटमध्ये जननमार्ग असतो, योनिमार्ग असतो, ते तुम्ही बसवता आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जे काय गर्भधारणा करायची आहे ते IVF तंत्रज्ञानानं करायला लागते. कारण गर्भाशय गर्भनलिकेसहित ट्रान्सप्लांट होत नाही, फक्त गर्भाशय ट्रान्सप्लांट होतं. आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्तवाहिनी जी जोडली जाते ही पायाकडे जाणारी रक्तवाहिनी जोडली जाते. त्यामुळं गरोदरपणामध्ये जे इंटरनल आयलॅकची जी काय ब्रँच आहे युट्राईन आर्टरी जी सप्लाय करते गर्भाशयाला, त्याच्यामध्ये जे काही चेंजेस होतात की ज्याच्यामुळं त्या स्त्रीला चा प्लॅसेंटेशन म्हणजे जो आतला जो वार आहे त्या वार ती म्हणजे निरोगी वार तयार होऊ शकते. ती निरोगी वार या अशा ट्रान्सप्लांट केलेल्या गर्भाशयामध्ये होत नाही. त्यामुळं त्या पेशंटवरती म्हणजे ब्लड प्रेशर वाढणे हा सगळ्या गोष्टीचा प्रादुर्भाव होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला त्यावेळेस हे करताना डिलिव्हरी करताना सिझरिन करायला लागतं, ते पण तिचं ब्लड प्रेशर वाढलं, तिला झटके येऊ नये या गोष्टीसाठी म्हणून प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करायला लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं डिलिव्हरी करताना ते बसवलेलं गर्भाशय काढून टाकायला लागतं. एक तर म्हणजे ते खर्चिक, एक्सपेरिमेंटल, पेशंटच्या जीवाला धोका, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता म्हणजे ज्या अशा स्त्रिया आहेत ज्या स्त्रीबीजी निर्मिती करू शकतात, ज्यांना जननमार्ग आहे, त्यांना
म्हणजे हे गर्भाशय बसवायचा द्राविडी प्राणायाम करणं हे अजून तरी म्हणजे ह्याच्यामध्ये मेडिकल शास्त्रामध्ये स्टँडर्डाईज झालेलं नाही आहे. तर त्यामुळे ते करण्यापेक्षा सरोगसी ही जी आता म्हणजे गव्हर्नमेंटनं पण आता म्हणजे परमिशन दिलेली आहे, तर ते करणं जास्ती संयुक्तिक आहे. आता त्यातला दुसरा प्रकार म्हणजे गर्भाशय नाही आहे, स्त्री बीजांडकोश आहेत. आता आपण इतका वेळ विचार करत होतो तो जनन मार्ग आहे. हो. की जनन मार्गामध्ये म्हणजे ती समागम करू शकते, म्हणजे शी कॅन सॅटिस्फाय हर पार्टनर. पण दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये म्हणजे योनी मार्गच नसतो, म्हणजे फक्त एक छोटासा खड्डा असतो. मग अशा मुलीमध्ये काय करायचं? तिला गर्भधारणा करू शकतो आपण, तिची स्वतःची स्त्री बीज घेऊन, पार्टनरची शुक्राणू घेऊन सरोगेटमध्ये करू शकतो तसं. तिची स्वतःची म्हणजे गर्भधारणा करता येते. फक्त आता प्रश्न एक येतो, तो म्हणजे जनन मार्ग तयार करायचा नवीन. तर जनन मार्ग तयार करण्याचे असंख्य प्रकारचे सर्जरीज आहेत. पण आत्ता जी काय प्रचलित आहे सध्या आणि द मोस्ट सक्सेसफुल जी हे आहे सर्जरी आहे ते म्हणजे लॅप्रोस्कोपिक निओ वजायना. तर त्या लॅप्रोस्कोपिक निओ वजायनामध्ये काय केलं जातं की तो जो 2 स्त्री बीजांड कोशाला जोडणारा जो बँड आहे तो बँड त्या पुढच्या बाजूला मूत्राशय, मागच्या बाजूला मोठा आतडा आणि गुदद्वार आहे, गुदद्वाराचा शेवटचा भाग म्हणजे आतड्याचा शेवटचा भाग आहे आणि म्हणजे तो बँड आहे. तर त्या बँडवरचं पेरिटोनियम, बाजूचं पेरिटोनियम, मागचं ह्याच्यावरती म्हणजे रेक्टमवरचं पेरिटोनियम, हे सगळं असं एकत्र घेऊन म्हणजे दुर्बिणीद्वारेच हे सगळे एकत्र घेऊन त्याची पोकळ ट्यूब तयार करता येते आणि ही कृत्रिम आर्टिफिशियल वजायना तयार करता येते की ज्या त्या पॅसेजमध्ये आणि त्याला खालून कनेक्शन करता येते. म्हणजे हे सगळे पेरिटोनियम जे आहेत ते खालून कट करून त्या बाह्यांगाला म्हणजे सुचर केले जातात आणि सुचर केल्यानंतर मग त्याच्यामध्ये एक प्रोसेसेस ठेवला जातो आणि प्रोसेसेस ठेवून हे साधारणपणे 1.5 ते 2 महिने त्याचं डायलिटेशन केलं जातं आणि त्याच्यानंतर त्या मुलीला किंवा त्या स्त्रीला हे समागम करता येऊ शकतो, पण गर्भधारणा होऊ शकत नाही. पण ॲट द सेम टाईम तो जो पॅसेज आहे त्या पॅसेज वाटे आपण स्त्रीबीज जे आहेत म्हणजे ओम पिकअप करू शकतो. अच्छा. नाहीतर समजा जर काय हे जनन मार्ग जर नसेल तर ती म्हणजे समागम करू शकणार नाही. बरोबर. ॲट द सेम टाईम तुमचा ट्रान्सड्युसर पण तिथं जाऊ शकणार नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा पोटातून ओवा काढायची सुद्धा तंत्रज्ञान आहे. पण आपल्याला शेवटी लग्न जेव्हा होतं तेव्हा शेवटी त्या पुरुष आणि स्त्रीचं एकत्र येण्यासाठी सुखी करण्यासाठी तो मार्ग हा असणं गरजेचं असतो. पण युजली ही सर्जरी जी आहे ही एक तर लग्न झालेल्या ऑलरेडी लग्न झालेल्या स्त्रीमध्ये केलं जातं, कारण 3 महिन्यानंतर आपल्याला तो पॅसेज जो आहे तो मार्ग आहे म्हणजे निओ वजायना जो आहे हा कायमपणे रेग्युलरली डायलेट केला पाहिजे. पण डायलेटेशन नॅचरल डायलेटेशन कुठलं आहे तर समागम हेच डायलेटेशन आहे. तर त्यामुळं लग्न झालेल्या स्त्रीचं आपण केव्हाही ते ऑपरेशन करू शकतो. पण जी समजा आपल्याकडं म्हणजे 17-18 वर्षाची मुलगी आहे तिचं अजून लग्न झालेलं नाही, तिला मग आम्ही त्यांना सांगतो की जेव्हा ही वयात येईल, जेव्हा हिचं लग्न ठरेल तेव्हा तुम्ही लग्न ठरत असताना या मुलीला पुढे स्वतःची गर्भधारणा सरोगसीद्वारेच होणार हे त्या होणाऱ्या पार्टनरची त्या फॅमिलीबरोबर तुम्ही व्यवस्थितपणे चर्चा करा आणि ते चर्चा केल्यानंतरच तुम्ही हिचं लग्न करा. काही वेळेस बऱ्याच वेळेस असं झालं असतं की म्हणजे पहिली त्या माणसाला मुलं असतात पण म्हणजे मुलं सांभाळायला त्याला पार्टनर पाहिजे असतो. ॲट द सेम टाईम वैवाहिक जीवन करण्यासाठी त्याला म्हणजे बायकोची गरज असते. म्हणजे अशा म्हणजे याला असा समजूतदार जो हे नवरा आहे तर अशा म्हणजे घरात तुम्ही तिला द्या आणि ते ऑपरेशन जे आहे हे लग्न ठरण्याच्या आधी 6 महिने आम्ही करतो. अच्छा. म्हणजे 3 महिने ते ऑपरेशन केल्यानंतर तो मार्ग सगळा व्यवस्थित एपिथेलायझेशन होतं ना त्यातून. म्हणजे निओ वजायना जो तयार झालेला आहे त्याला आतून सगळं म्हणजे अस्तर तयार होतं नवीन
म्हणजे ह्या पेरिटोनियम म्हणजे आतल्या ज्या अस्तर आहे, पोटाच्या आतल्या अस्तराचं ते अस्तर नवीन तयार होतं आहे आणि त्याचं बाह्य अंगाशी म्हणजे कनेक्शन असतं आणि ते आपण डायलेटर वापरून, वजायनल डायलेटर वापरून ते इंटॅक्ट ठेवलं. कारण ते समजा ते जर अनयुज्ड राहिलं ते किंवा त्याला एकमेकाला डायलेटर जर चिकटू नाही तर शकतं. परत नंतर फायब्रोसिसमध्ये जाणार आणि ते फायब्रोसिसमध्ये एकदा गेलं की मग परत नंतर उघडणं म्हणजे परत नवीन ऑपरेशन करायची वेळ येते. पण ती नवीन ऑपरेशन करणं अतिशय अवघड आहे. कारण त्याला दुसरीकडची कुठली तरी स्किन घ्या किंवा दुसरा कुठला तरी ट्रान्सप्लांट घ्या आणि तो त्याच्यावरती मग बसवा. म्हणून ते बाजूची जन्ममार्गावाटेच्या बाजूच्या लेबियल फोल्ड्स आहेत ह्याची स्किन तयार करा आणि मग त्याचं परत निओवजायना करा. हे अतिशय टीडियस असतं. त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या मुली असतात त्यांचं लग्न ठरल्यानंतर मग हे ऑपरेशन त्यांना सांगून 3 महिन्या पण मग असं एखादं म्हणजे काउन्सिलिंग तुम्हाला करणं तुम्ही केलेलं आहे कधी? काय असे असंख्य पेशंट लॅप्रोस्कोपी करतोय ना, तर लॅप्रोस्कोपीमध्ये हे लॅप्रोस्कोपिक निओवजायना हे आता स्टँडर्डाइज प्रोसिजर आहे. इट इज गोल्ड स्टँडर्ड. पूर्वी तुम्हाला सांगतो की काही म्हणजे तुम्हाला जेव्हा एखादं हे जोपर्यंत स्टँडर्डाइज होत नाही टेक्निक तोपर्यंत वेगवेगळ्या त्याला म्हणजे त्याला प्रकार असतात. पर्याय मगाशी सांगितलं तुम्हाला की म्हणजे बाजूची स्किन घ्या, त्याचं निओवजायना तयार करा. काही वेळेस तर म्हणजे आतडं जे आहे की नाही, आतड्याचा पार्ट त्याला जोडून आतडं हे कृत्रिम वजायना म्हणून केलेलं आहे. म्हणजे पण ह्या अशा प्रकारचे जे हे आहेत की नाही सर्जरीज आहेत ना, इव्हन लॅप्रोस्कोपीने केलेल्या आहेत त्या. पण त्यापेक्षा आत्ताची जी काही लॅप्रोस्कोपिक निओवजायना रॉकेटांस्की सिंड्रोमला जी आहे ती अतिशय म्हणजे गोल्ड स्टँडर्ड आहे आणि त्याच्यामध्ये खरोखर रिझल्ट चांगले आहेत. आणि आमच्याकडे तर आम्ही ते म्हणजे पण बेसिकली हे पेशंट काय म्हणजे असं काय रेग्युलर म्हणजे आपल्या रेग्युलर रेअर केसेस आहेत आणि त्या रेअर केसेस मग शोधत येतात आणि मग ते करून द्यायचं. पण दे आर व्हेरी हॅपी. सगळ्यात महत्त्वाचं आम्ही त्यांना जे सांगतो की नाही त्या होणाऱ्या त्याच्या पार्टनरला हिचा फक्त आणि फक्त म्हणजे नवरा बायको म्हणून इथपर्यंतच तुला उपयोग होणार आहे आणि गर्भधारणा करायची असेल तर तुला सरोगसीच करणं त्याचा तुम्हाला अवलंब करायला लागेल. पण युजली कसं असतं त्यांना 1-2 मुलं असतात ऑलरेडी आणि ती म्हणजे काही कारणानं त्याची पहिली बायको एक्सपायर झालेली असते, त्याचा कुठला आजार असतो. त्यामुळं त्या अशा कंडिशनमध्ये ते स्वीकारतात आणि कितीतरी अशी दाम्पत्य दे आर लिव्हिंग हॅपीली. त्यामुळं असं काय म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. आजच्या भागामध्ये खरं तर खूप वेगळे विषय आपण चर्चिलेले आहेत आणि मला असं वाटतं की या सगळ्यामधनं नवीन टेक्नॉलॉजी जी आहे तर ती किती ॲडव्हान्स होत चालली आहे हेही लक्षात आलं आहे. पण त्याचबरोबर काही सामाजिक भान जे जपणं असतं तर ते सुद्धा डॉक्टरांच्याकडून कसं जपलं जातं याचंही एक चांगलं उदाहरण आम्हाला त्यानिमित्तानं मिळालं. पुढच्या भागामध्ये असेच काही वेगळे प्रश्न घेऊन डॉक्टरांशी परत एकदा चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.